बल्लाळ सांगत होता ध्यान करा. काय करायचं बल्लाळा? गायन करा, भजन करा. आणि म्हणून सगळे जण बल्लाळासोबत भजन करतायत. आपण करूया ना? हो म्हणा, मोठ्याने हो म्हणा. हा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा. हातात एवढी मोठी काठी बघितली, मुलांना सांगायला लागत नाही. वडील रागावले, धावत सगळ्या मुलांनी पोवारा केला. आणि बल्लाळ मात्र एकटाच त्या गजाननाच्या मूर्तीसमोर, त्या मंदिरासमोर, त्या 8 वर्षाच्या मुलाच्या उंची एवढंच ते मंदिर आहे. छान फुलांनी सजवलेलं, छान पूजा केलेली, नैवेद्याला घरनं आणलेलं गुळ, साखर, गुळ, खोबरं ठेवलेलं. आणि बल्लाळाचं ध्यान एकाग्र. तो बल्लाळ एकटाच ध्यान करतोय. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा. वडिलांनी येऊन काय केलं? मंडपा मोडितो दंड घाते. एक काठी अशी त्या मंदिरावर घातल्या. वेलींचं काट्याकुट्यांचं असलेलं ते मंदिर क्षणात मोडलं. तरी सुद्धा बल्लाळाला कळलं नाही. बल्लाळ मात्र मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा. बल्लाळ हेच एवढा करून आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला किंमत देत नाही. म्हणजे काय? म्हणून सगळं काही होतंय ते गणपतीमुळे होतंय. म्हणून त्या सिंहासनावर आरूढ असलेला, अधिष्ठित असलेला तो गणपती उचलला आणि भिरकावून दिला. तरी सुद्धा बल्लाळाचं लक्ष नाही. कारण काय अवस्था झालेली? ध्यान करून 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 सगुणापेक्षा निर्गुणाची भक्ती बल्लाळ जास्त करू लागला. वय वर्ष 8. कल्पना करा. तरी सुद्धा बल्लाळ मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा. अरे बल्लाळ, मी आलो बघ ना, तुझं मंदिर मोडून टाकलं, गणपती फेकून दिला. तरी सुद्धा मला बघत नाही, तरी सुद्धा बघत नाही. म्हणून त्याला हाताला असं धरलं. फरफटत फरफटत एका झाडाला वेलींनी घट्ट बांधून ठेवलं. आता बल्लाळा बघ, ज्या विनायकाची पूजा करतोस, आराधना करतोस, तो विनायक तुला सोडवायला येतो का बघ. आणि त्याच रागात वडील निघून गेले. पण तरी सुद्धा बल्लाळ डोळे मिटून, डोळ्यातनं घळघळ अश्रू येतात. तरी सुद्धा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकरा. त्या वेलींनी इतकं खरकचून बांधलं त्या पोराला. त्या वेली अंगात रुतल्या आणि रक्त यायला लागलं. आणि आता मात्र त्या एवढ्या शतान्या मुलाला सहन होईना, सहन होईना. आणि म्हणून तो गजाननाची प्रार्थना करतो. का रे बाबा, मला माहितीये विना एका विनायकाशिवाय मला कोणी सोडवणार नाही, कोणी सोडवणार नाही. भगवंता, माझी परीक्षा बघतोस का रे गणपती बाप्पा? कधी येणार तू? माझ्या वडिलांनी माझी ही अवस्था केली तरी सुद्धा तू आला नाहीस. का रे, का रे, ये ना. आणि भगवंत धावून आले, धावून आले. कसे आले? वंदे गणपतीं ईशो वंदे गणपतीं ईशो वंदे गणपतीं ईशो वंदे तुष्टितं फलदं विपुलगणनुतं तुष्टि
भगवंताने आपल्याला धरणं आणि आपण भगवंताला धरणं, शास्त्रामध्ये दोन न्याय सांगितले, मर्कट आणि मार्जाल न्याय. बघूया परत. भगवंतांनी धरलंय, बल्लाळ सांगतो भगवंताचा सोड रे, मी प्रसन्न आहे, तुला काय हवंय, तुला काय हवंय. आणि बल्लाळ मागतो मुकांत बधिर हो मूर्तिक्षय पाते सो करी कृत्य मुक्त करो गणपमला माझा त्याचा विफोल हो सत्य. भगवंता तुझ्या मूर्तीची अशी अवहेलना जन केली तो मुक अंध बधीर हो. भगवंत ते सांगतात बघायला, अरे मोठ्यांनी चूक केली म्हणून लहानांनी ती चूक करायची नाही. त्यापेक्षा मी तुला छान वर देतो. तू जिथं माझी स्थापना केलीस ना तिथेच मी कायम राहील आणि माझ्याकडे येणारे प्रत्येक भक्त माझ्या नावाआधी तुझं नाव घेतील आणि म्हणूनच बल्लाळ विनायक, बल्लाळाचा ईश्वर म्हणून बल्लाळेश्वर. आजही पालीमध्ये स्थित असणारा अष्टविनायकांपैकी 8वा असणारा, जो प्रत्येक क्षणाला 8वा असा 8वा असणारा बल्लाळेश्वर. पण भक्ताचं मागणं खोटं होतं का? अजिबात नाही. भक्तानं जे मागितलं ते गणेश पुराण वर्णन करतं की कल्याणजींचा जो पुढचा जन्म झाला तो मूक अंध बधीर असा झाला. का? कारण भक्ताचा बोल कधीच खोटा होत नाही. अहम भक्त पराधीन अशी भगवंताची अवस्था आहे. तेव्हा कधी अष्टविनायकांपैकी या बल्लाळेश्वराला जायचा योग आला तर ही कथा, हे आख्यान आठवा. त्या बल्लाळासारखी भक्ती, त्या बल्लाळासारखा निर्मळ भाव भगवंता तू आम्हाला दे, असं आजच्या पहिल्या दिवशी या भगवतीकडे मागणं मागूया. आणि आता पालीतून सगळेजण केरीत या. आलात ना? हो म्हणा. झालेली सेवा झालं काय? आरती वगैरे काही नाही. मखर उत्सव आहे मला, हो ना? मखर उत्सव आहे, त्यामुळं इथं थांबूया. या बल्लाळेश्वराच्या वर्णनाचं एक पद आहे तेवढं फक्त म्हणते आणि कीर्तन इथे थांबवते. बाल भक्ताला तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या नायका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय. आज
आणि त्या मूर्तीवर छोटीशी सोंड आहे, हिऱ्याचे डोळे बसवलेले. बल्लाळाची मूर्ती